तारीख 1 जुलै 2026. नागपूरमध्ये राहणारी एक महिला धुळ्यावरून दिल्लीमध्ये लँड झाली. तिथून ती नागपूरला गेली. 5 ऑगस्टला पुण्यात आली. पुण्यात आल्यावर तिने विमानतळ पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्यासोबत घडलेल्या एका भीषण प्रकाराबद्दल तक्रार दिली. आपल्यासोबत जे काही घडलं त्यानंतर तक्रार करायचं धैर्य तयार व्हायला महिना लागला, असं या महिलेनं सांगितलं. नागपूरची महिला काम मिळेल, चांगल्या पगाराची नोकरी असेल या आमिषाला बोलून पोर्तुगालला गेली होती. तिला सांगण्यात आलं होतं की तिथे एका सुपर मार्केटमध्ये कॅशियरचं काम आहे, पण प्रत्यक्षात तिला पोर्तुगालमध्ये एका बियर शॉपीमध्ये काम करायला लावण्यात आलं. तिचा पासपोर्ट काढून घेण्यात आला, तिच्यावर देहविक्रीसाठी दबाव टाकण्यात आला आणि जेव्हा तिने या सगळ्याला विरोध केला तेव्हा तिला उत्तर मिळालं, तुला विकत घेतलंय. या महिलेने कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि ती भारतात परत आली. पण नागपूरची महिला, पुण्यातला मॉल आणि पोर्तुगालच्या बंगल्यातल्या 3 भारतीय महिला, हे प्रकरण नेमकं आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. या सगळ्या प्रकाराची सुरुवात झाली एका इंस्टाग्राम व्हिडिओवरून. नागपूरमध्ये राहणारी महिला नोकरीच्या शोधात होती. ऑनलाईन नोकरी शोधत असताना तिला एक व्हिडिओ दिसला. व्हिडिओ होता सेलिब्रेशनचा. तेव्हा 2025चा डिसेंबर महिना सुरू होता. वी मायग्रेटच्या पेजवरचा तो व्हिडिओ, ज्यात काही तरुण विजा मिळाल्याबद्दल सेलिब्रेशन करत होते. आमच्या कंपनीचा सक्सेस रेशो 100% असल्याचं सांगत होते. त्यामुळे पीडितेने या अकाउंटवर असलेल्या नंबरवर संपर्क केला, मेसेज सुद्धा केला. FIR मध्ये नमूद असल्यानुसार संबंधित नंबरवरून पीडितेला एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवून जॉईन करायला सांगण्यात आलं. त्यानंतर पुण्याच्या फिनिक्स मार्केट सिटी या मॉलमध्ये असलेल्या ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं. फेब्रुवारी महिन्यात ही महिला इथे पोहोचली. तेव्हा प्रतिमा भाटी, अजहर शेख आणि कपिल मिश्रा या तिघांशी तिची भेट झाली. तेव्हा भाटीने पीडितेला कंपनीचं लायसन्स दाखवलं. पोर्तुगाल, नेदरलँड आणि स्पेनमध्ये काम करत असलेल्या 3 तरुणांशी बोलणं करून दिलं. या तरुणांनी आम्ही इथे सेटल आहोत, आम्हाला 1.5 लाख रुपये पगार आहे असं सांगितलं. प्रतिमा भाटीने पीडितेला स्टुडंट TRC आणि वर्क परमिट दाखवलं. मग नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, डेन्मार्क, पोलंडमध्ये चॉकलेटच्या कंपनीमध्ये वर्कर, सुपरमार्केटमध्ये कॅशियर आणि अकाउंटंट असे जॉब आहेत. महिन्याला 1.5 लाख पगार मिळेल. 8 तास काम असेल, 2 दिवसाची सुट्टी असेल. या सगळ्यासाठी 11 लाख रुपये खर्च येईल. 8 लाख आम्हाला द्यायचे आणि 3 लाख तिकीट, विजा, इन्शुरन्ससाठी लागतील. 3 महिन्यांनंतर तुम्ही तुमच्या पतीला सुद्धा घेऊन जाऊ शकता असंही सांगितलं. UPI वर 1 लाख रुपये घेतले आणि पीडितेचं बँक स्टेटमेंट, पासपोर्ट, शैक्षणिक कागदपत्र आणि फोटोही जमा केले. इथून खऱ्या अर्थाने पिक्चर सुरू झाला होता. फेब्रुवारी महिन्यापासून वेगवेगळ्या कारणांनी या आरोपींनी पीडितेकडून पैसे घेतले. मार्च महिन्यात पीडितेला फ्रान्सचा मल्टिपल एंट्री व्हिसा मिळाला. त्यानंतर मार्चमध्येच पीडितेला पुण्यातल्या मॉलमध्ये सेलिब्रेशनसाठी बोलवण्यात आलं. मग पीडितेला आतापर्यंतच्या अनुभवाचा एक रिव्ह्यू व्हिडिओ करायला लावला. जॉबशी संबंधित कागदपत्र आहेत असं सांगून काही पेपर्सवर सही घेतली, पण त्यांची कॉपी पीडितेला दिली नाही. मग या आरोपींच्या सांगण्यावरून पीडितेने एप्रिल महिन्यात स्पेनचं विमान तिकीट बुक केलं. 21 मेला पीडिता फ्लाईटने स्पेनला माद्रिदमध्ये पोहोचली. या कंपनीने आधीच पीडितेला अनिल कुमार नावाच्या एका व्यक्तीचा नंबर दिला होता आणि तुम्हाला स्पेनमधून पोर्तुगालमध्ये जायचंय असं सांगितलेलं. FIR मध्ये नमूद केल्यानुसार पीडिता पोर्तुगालमध्ये पोहोचल्यावर तिला या अनिल कुमारचा फोन आला आणि तुझी पोर्तुगालला जाणारी बस सुटली. वामसी नावाचा एक मुलगा तुला घ्यायला येईल असं सांगितलं. वामसीने पीडितेला माद्रिदमध्ये एका हॉस्टेलला सोडलं आणि ती रात्र तिथेच काढायला सांगितलं. त्यानंतर सकाळी 9 वाजता पोर्तुगालला जाणं अपेक्षित असताना वामसीने सकाळची बस चुकवली आणि दुपारी 12 वाजताच्या बसने आपल्याला पोर्तुगालला नेलं. त्यामुळे रात्री 12 वाजता आम्ही पोर्तुगालला पोहोचलो असा दावा या पीडित महिलेनं केलाय. पोर्तुगालमध्ये पोहोचल्यानंतर चैतन्य नावाचा एक तरुण घ्यायला आला. त्याने या पीडितेला हिम्मत सिंग नावाच्या पंजाबी माणसाच्या घरी सोडलं. तिथे त्यांनी पीडितेचा पासपोर्ट काढून घेतला, एका रूममध्ये बंद केलं. 2 दिवस काहीही खायला दिलं नाही. पासपोर्ट परत हवा असेल तर 40,000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. जर आम्हाला पैसे दिले नाहीस तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे पीडितेने आपल्याकडे असलेले 400 युरो त्यांना दिले. तेव्हा तिची सुटका झाली. पण ही सुटका म्हणजे मोठा ट्रॅप होता. त्यानंतर या महिलेला एका माणसासोबत जेवायला पाठवण्यात आलं. मग 25 मेला अनिल कुमारने पीडित महिलेला फोन केला आणि ज्या व्यक्तीसोबत तू जेवायला गेली होतीस त्याच्याच सोबत तुला ओदेमिरा गावात जावं लागेल. स्टुडंट TRCचं काम होईपर्यंत तिथे राहावं लागेल आणि एका सुपर मार्केटमध्ये काम करावं लागेल असं सांगितलं. पोर्तुगालच्या ओदेमिरा इथे रात्री उशिरा पोहोचल्यानंतर या महिलेला एका बंगल्यात पाठवण्यात आलं. या बंगल्यात 2 भारतीय महिला आधीच होत्या.
एक राजस्थानची आणि दुसरी हरियाणाची. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बंगल्याच्या मालकाने पीडितेला सुपर मार्केटला कामाला जायचंय असं सांगून त्याच्या मालकीच्या बिअर शॉपीमध्ये कामाला पाठवलं. तिथे सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत काम करावं लागेल, सफाईचं काम असेल असं सांगितलं. पीडितेने हे सगळं अनिल कुमारला फोन करून सांगितलं, तेव्हा त्याने स्टुडंट टीआरसीचं काम होईपर्यंत ऍडजस्ट करावं लागेल असं उत्तर दिलं. पण दुसऱ्या दिवशी पीडित महिलेला आणखी मोठा धक्का बसला. 27 जूनला बिअर शॉपीच्या मालकाने पीडित महिलेला त्याच्या घरी कामाला पाठवलं. त्यामुळे पीडितेने पुन्हा अनिल कुमारला ही गोष्ट सांगितली. तेव्हा अनिल कुमारने पीडितेला तुला या मालकाला इम्प्रेस करून सगळ्या प्रकारे खुश ठेवावं लागेल असं सांगितलं. पीडितेने FIR मध्ये नमूद केलंय. ही गोष्ट त्या बिअर शॉपीच्या मालकाला समजली तेव्हा तो माझ्यावर चिडला आणि मी प्रतिमा भाटी आणि तिच्या इतर साथीदारांना पैसे देऊन तुला विकत घेतलंय. तुला इथे नोकरीसाठी पाठवलेलं नाही. मी जे सांगेल ते तुला करावं लागेल आणि मला खुश ठेवावं लागेल असं उत्तर दिलं. ही गोष्ट मी माझ्यासोबत त्या बंगल्यात राहणाऱ्या 2 भारतीय महिलांना सांगितली. तेव्हा त्यांनी तुला मालक सांगेल त्या व्यक्तीबरोबर देहविक्रीसाठी जावं लागेल असं सांगितलं. तेव्हा मी त्यांना या कामासाठी तयार असल्याचं उत्तर दिलं. पण संधी बघून माझ्या नवऱ्याला फोन केला आणि आपली फसवणूक झाल्याचं सांगून घडलेला सगळा प्रकार सांगितला असं FIR मध्ये नमूद करण्यात आलंय. हे सगळं घडल्यानंतर 29 जूनला पीडित महिला पहाटे 3 वाजता या बंगल्यामधून निघाली आणि तिच्या पलायनाचा थरार सुरू झाला. ती बसने आधी जांबुजिराला आली, तिथून बसने माद्रिदला आली आणि बस स्टॉपवरच थांबली. 30 तारखेची रात्र माद्रिद मधल्याच एका हॉस्टेलमध्ये काढून माद्रिद ते दोहा आणि दोहा ते दिल्ली असा प्रवास तिने केला आणि 1 जुलैला ती दिल्लीत परत आली. तिथून ती नवऱ्यासोबत नागपूरला गेली. पण त्यांना होणारा त्रास तिथेही थांबला नाही. 1 जुलैला प्रतिमा भाटीने या पीडितेला मेल करून पासपोर्टची कॉपी पाठवायला सांगितली. तर अनिल कुमारने 3 लाख रुपये द्या, माल्टामध्ये नोकरी लावतो, नाहीतर तुझ्या पतीवर विनयभंगाची केस दाखल करून त्याला कायमचं जेलमध्ये टाकतो अशी धमकी दिली. या सगळ्या प्रकाराने हादरून गेलेल्या महिलेने 5 ऑगस्टला पुण्यात येऊन विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रतिमा भाटी, अमित कुमार झा, अझहर शेख, कपिल मिश्रा अशा पुण्यातल्या 4 तर चैतन्य, वामसी, हिम्मत सिंग आणि अनिल कुमार या पोर्तुगालमधल्या 4 गुन्हे दाखल केलेत. या आरोपींवर BNSची कलम 308 खंडणी, 143 व्यक्तीची तस्करी, 127 बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, 316 विश्वासघात आणि 318 फसवणूक ही कलमं लावण्यात आलीत. ही केस आता पुणे क्राईम ब्रांचकडे ट्रान्सफर करण्यात आली असून क्राईम ब्रांचकडून पुढचा तपास सुरू आहे. त्यामुळे तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रॅकेट किती मोठं आहे. कारण या महिलेच्या दाव्यानुसार तिथे राजस्थान आणि हरियाणा मधल्या महिला होत्या. त्यांना पोर्तुगालच्या त्या गावात कुणी आणि कसं पोचवलं. पुण्यातून हे सगळं ऑपरेट होत होतं की पुण्यातली माणसं फक्त मोहरा होती आणि मास्टर माइंड कुणी भलताच हे आता तपासातून पुढे येईल. पण चांगला जॉब लागेल असं समजून कुटुंबाचे दागिने आणि FD मोडून पैसे उभारणाऱ्या पीडितेला जबरदस्त धक्का बसलाय. आपली फसवणूक झाल्याचा आणि तुला विकत घेतलंय या वाक्याचा सुद्धा.